सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू त्याची पॉप्युलरिटी पण वाढली आहे. परंतु आपण जसं म्हणतो की ऑल टाइम हिरो हा जो काही इंजिनिअरिंग आहे तो सतत टिकून आहे आणि खूप ची गरज आता अशी आहे की भारताची जी काही वाढती लोकसंख्या आहे किंवा आता तांत्रिक जे काही प्रॉब्लेम्स आपल्या समोर येत आहेत त्याच्यासाठी खूप असं कुशल मनुष्यबळ आपल्या या सगळ्या इंडस्ट्रीला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगला खूप प्रिफरन्स दिला जातो. त्याच्यामुळे हे करिअर निवडायचं जर तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुमचं खरंच अभिनंदन आहे. आता बरेच पालकांचे असे प्रश्न असतात, आपण ते क्वेश्चन आन्सर मध्ये घेऊच नंतर, की पहिली गोष्ट कुठली ब्रांच, नंतर कुठलं कॉलेज, नंतर पुढं काय. तर मी गेली 20 वर्ष पाहतोय की ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या मुलांमध्ये मनात खूप संभ्रम असतात आणि एक बॅटिंगला पिच कसं आहे, समोर बॉलर कुठला आहे याचा काहीही विचार न करता बॅट घेऊन ते डायरेक्ट मैदानात जातात. काही ठिकाणी काही अंशी हे सगळं गरजेचं असतं, परंतु थोडीशी सावधानी आपण घेतली, थोडंसं आपल्याला काय करायचं याच्याबद्दल आपण आपल्या पाल्याबरोबर डिस्कस केलं, थोडा संवाद साधला, तर मला असं वाटतं की हे करिअर खूप सुखानं पुढे जाईल. मी पण एक पालक आहे, माझाही मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि त्याच्यामुळे मला बरेचसे असे अनुभव आलेत की जे मी तुमच्या बरोबर शेअर करू शकेल आणि त्यातनं तुम्हाला सुद्धा एक खूप सुंदर असा निर्णय घेता येईल. आता कदाचित हे सगळ्या काळाच्या ओघात मी माझी ओळख करून द्यायची विसरलो. माझं नाव सुनील चोरे. मी माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधून झालं. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालंय. माझं MBA प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंट मधून झालंय आणि माझी PhD आता मी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधून करतोय. म्हणजे आता सगळ्या इंजिनिअरिंगची क्षेत्र मी फिरून आलोय आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधनं माझा डिप्लोमा झालाय. तर हे सगळं पाहताना मला असं वाटतं की बरंच इंटरडिसिप्लिनरी जग मला पाहता आलं आणि ते सगळे अनुभव मला तुमच्या बरोबर शेअर करता येतील. 2 वर्षापूर्वी मी एका कंपनीत काम करत होतो. त्या नॅशनल हेडवरनं मी माझ्या कंपनीचा राजीनामा दिला आणि आता 2 वर्षापासून मी माझी स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये या इंजिनिअरिंगच्या क्षेत्राला लागणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काय सिम्युलेशनचे सॉफ्टवेअर्स असतात किंवा जे ऍडव्हान्स हार्डवेअर असतात तर त्याचं इंटिग्रेशन करून मुलांना कसं शिकवता येईल, त्यांचं करिअर कसं समृद्ध करता येईल. ग्रामीण भागातल्या मुलांना आजकाल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, ड्रोन, 3D प्रिंटिंग ह्यासारख्या अद्ययावत सुविधा आपल्याला कशा देता येतील, तर त्या संदर्भात माझं खूप पॅशन होतं आणि त्याच्यामुळे मी या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटच्या पॅशनच्या अंतर्गत किंवा त्याच्या अट्टाहासापोटी मी माझ्या कंपनीचा राजीनामा देऊन आता स्वतःची कंपनी सुरू केली. हा 2 वर्षाचा अनुभव खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप एक्साइटेड आहे आणि मला खूप आनंद वाटतो की हजारो विद्यार्थ्यांच्या स्किल्स मध्ये बदल घडवण्याचा मला योग आला आणि तो अविरत प्रयत्न माझा चालू असणार आहे. तर बरेच आता आमचं एक कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी सहाय्यक समिती सारखं एक वसतिगृह पुण्यात चाललं जातं, त्याचाही मी माझी विद्यार्थी आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी कशी मदत करता येईल, त्यांना पुण्यामध्ये राहून अभियांत्रिकीचं शिक्षण कसं कम्प्लीट करता येईल त्याविषयी सुद्धा जवळजवळ 500 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल पुण्यात आहे. 350 मुलं तिथं राहत आहेत. नगरला आता एक समितीचं हॉस्टेल येत आहे. तर अशा पद्धतीने एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक इंजिनिअरिंगचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल आणि आता काही शहरातली लोक असतील तर त्यांच्या मनातली इंजिनिअरिंगच्या ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत त्या कशा क्लिअर करता येईल त्या संदर्भात हा आपला आजचा एक सेशन आपण ऑर्गनाईज केलाय. तर कदाचित हे खूप शॉर्ट नोटीस वरती आपण दिलं. पुढे आपण थोडस त्याला विस्तृत अजून काही सिरीज करता आले तर पाहू आणि त्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्यांना आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बघितलं तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC, सिव्हिल इंजिनिअरिंग हे ट्रेडिशनल कोर्सेस चालूच आहेत. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये खूप सारं
लोकांची उत्सुकता आहे, खूप साऱ्या लोकांना त्याच्याबद्दल आकर्षण आहे. मग त्याच्यामध्ये आता कॉम्प्युटरला परत वेगवेगळ्या ब्रांचेस आल्या. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. तर हे नक्की काय करतं, नक्की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करताना मग ट्रेडिशनल ज्या काही ब्रांचेस आहेत, आपल्या इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल, सिव्हिल असतील, तर मग त्याच्यामध्ये करिअरच नाही का? तर हा सगळा आपण उहापोह आज आज करणार आहोत. आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही पालकांची हितगुज करू आणि ते प्रातिनिधिक प्रश्न असले पाहिजेत. आणि बरंच बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे हा हा एक अशी आपण जेवण बनवताना कसं सगळं अगदी गॅस सुरू करण्यापासून किती त्याच्यामध्ये आपण फोडणी टाकायची, किती हळद, मीठ, मिरची कशी टाकायची आणि त्याप्रमाणे आपलं एक जेवण तयार होतं. तसं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन घेताना ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ऑप्टिमायझेशन करावं लागतं की ब्रांच कुठली आहे, कॉलेज कुठे आहे, त्याचं प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे, नंतर मग ते किती लांब आहे माझ्या घरापासून, मग तो मुलगा आहे का मुलगी आहे, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा, बरं तिचं एक्स्ट्रोवर्ट आहे का ती इंट्रोवर्ट आहे, आपल्या पाल्याचा स्वभाव काय आहे, मग ती हे फक्त एकच धरून चालत नाही की सोन्याची सूर्य असली म्हणून आपण ती उरी मारून घेत नाही. पण हा सगळा आपला म्हणजे आपल्या लोकली काय आपल्याला करायचंय हा निर्णय मला असं वाटतं पालकांनी सगळा एकत्रितरित्या करून जर ते आपण ती रेसिपी बनवली तर आपल्या ह्या 4 वर्षाचा खूप असा एन्जॉयचा करिअर पाथ आपला होईल. आणि शेवटी नोकरी नोकरी मला असं वाटत नाही की कोणी बेरोजगार राहतं इंजिनिअरिंगच्या स्किलमध्ये आत्ताच्या जगात. म्हणजे माझ्याही वेळेस लोक म्हणायचे की अरे इंजिनिअरिंग आता खूप झालंय, खूप सारे लोक इंजिनियर्स आहेत, म्हणजे तुम्ही मोठ्याने ओरडला तर 4 इंजिनियर गोळा होतील, अशी परिस्थिती आहे. परंतु एका बाजूला लोक म्हणतात की इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये बेरोजगारी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अभियांत्रिकीच्या ज्या काय इंडस्ट्रीज आहेत त्यांना चांगली मुलं मिळत नाहीयेत. आता हा अनुभव मलाही आहे कारण मी पण एक मुलाचा पालक आहे आणि दुसऱ्या बाजूने मी पण एक उद्योजक आहे. मग हे सगळं करताना मी स्वतः आता माझ्याकडे 10 इंजिनियर कामाला आहेत आणि मी ज्या वेळेस त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा पाहतो, त्यांचा आत्ताची जडणघडण पाहतो, इंडस्ट्रीमध्ये त्यांना लागणारं जे काही कौशल्य पाहतो, तर मला असं वाटतं की अरे ही मुलं खूप गरजेची आहेत, ह्या मुलांना खूप स्कोप आहे. आणि तर तो स्कोप कुठल्या क्षेत्रात आहे, तो आपल्याला कसा हेरायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही ब्रांच डोक्यात ठेवण्यापेक्षा जर आपण आपल्या पाल्याला जर डोक्यात ठेवलं, त्यालाच केंद्रस्थानी ठेवून नंतर आपण ब्रांचचा विचार करायचा आणि त्या ब्रांचचा विचार केल्यानंतर नंतर मग आपण त्याला करिअरचा विचार करायचा, नंतर त्या कॉलेजचा विचार करायचा आणि एक छान असा एक निर्णय घ्यायचा. मी आता ह्या आमच्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये इंजिनिअरिंगची जेवढी मुलं आहेत त्यांचा हेड म्हणून मी काम पाहतो, त्यांचं मेंटरिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या काही 2 विद्यार्थ्यांना मी विचारलं ग्रामीण भागात एक प्रातिनिधिक स्वरूपात, कदाचित तुमचाही तोच अडचण असू शकेल. त्या मुलीला विचारलं, बेटा तुझं कुठलं ब्रांच आहे? ती सेकंड इयरला म्हटली, सर माझी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनची ब्रांच आहे. बरं म्हटलं, मग तुला कशात करिअर करायचंय? नाही म्हणे सर, मी आले होते आणि त्या एचओडींनी सांगितलं की ही ब्रांच चांगली आहे, तू ह्या ब्रांचमध्ये ऍडमिशन घे. पण सर विचारू का मी तुम्हाला त्या ब्रांचमध्ये काय करिअर आहे आणि काय स्कोप आहे? मला खूप असं आश्चर्यचकित झालो मी की सेकंड इयरच्या मुलीला तिने जी ब्रांच घेतली आहे त्या ब्रांच विषयीचं करिअर प्रॉस्पेक्ट माहित नाही. म्हणजे आपण किती डोळे झाकून निर्णय घेतो किंवा आपण किती गर्दीमध्ये ढकललं जातो एकमेकांबरोबर, जसं ट्रेनमध्ये लोक शिरतात तशी इंजिनिअरिंगच्या मुलांची हे झालेली आहे. म्हणजे ते अगदी तो RSC मध्ये किंवा त्या कॉम्प्युटरच्या सेंटरमध्ये बऱ्याचशा लोकांना त्याचा क्रमच लावता येत नाही आणि मग क्रम न लावता आल्यामुळं बऱ्याचशा लोकांचे ते निर्णय चुकतात. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यासाठी आपल्याला काय माहिती मिळवावी लागेल? पुण्याला शिक्षण घ्यायचंय पण नक्की, किंवा IIT ला मला घ्यायचंय, NIT ला घ्यायचं हे ह्या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं की आपण एकंदरीत विचार केला पाहिजे. त्याच्याविषयी आपण संवाद साधला पाहिजे, 3-4 लोकांबरोबर आपण बोललं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र आल्यानंतर कधी कधी काय होतं की आपल्याला प्रिफरन्स चेंज करायचे असतात किंवा आपल्याला कुणीतरी, म्हणजे मी खूप असं आवडीने सांगतो की आपण जर ज्या वेळेस
दिवार पिक्चर पाहून आलो की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला शशी कपूर व्हावंसं वाटतं. तर एक मिनिट हा, माझा फोन मी जरा एअरप्लेन मोड मध्ये टाकतो. तर आज दिवार पिक्चर पाहून आल्यानंतर आपल्याला शशी कपूर व्हावंसं वाटतं की आपल्याला आता सब इन्स्पेक्टरच व्हायचंय. तसं एखाद्या कॉम्प्युटर इंजिनियरशी बोललो आणि त्यांनी त्याचं पॅकेज सांगितलं की मुलांना असं वाटतं की नाही नाही मला आता काही करून कॉम्प्युटर इंजिनियरच व्हायचंय. मग तो 2 दिवस पाहतो. 2 दिवस पाहिल्यानंतर त्याला नंतर कळतं की अरे बाबा ठीक आहे, आपल्याकडे जसा खिसा असेल, म्हणजे पहिला आम्ही ज्यावेळेस मी हॉस्टेलमध्ये असायचो आणि मग सकाळी लवकर ऑफिस म्हणजे याच्यातनं वसतिगृहातनं निघालो की कॉलेज साठी जायला आम्हाला 10 वाजता 9 वाजता निघावं लागायचं. मेस काही चालू नव्हती. मग आता माझ्या खिशात जर खूप सारे पैसे असते तर मी राईस प्लेट खाल्ली असती. माझ्या खिशात जेवढे पैसे तर मी ते वडापाव खायचो. तसं आपल्या खिशात जेवढे मार्क आहेत तर ती त्या खिशाचाही आपण विचार केला पाहिजे. आपल्याला खूप खूप वाटतं की आपल्याला सोनं पाहिजे, पण मग आपल्याकडं त्यात मग कितीतरी मी असे माझे मित्र पाहतो की नाही सुनील मला ऍडमिशन घ्यायचे मुलाला आणि इंजिनिअरिंगलाच घ्यायचंय आणि कॉम्प्युटरलाच घ्यायचंय, तुझं कुठं काही माहिती किंवा कोणाची ओळख असेल तर सांग ना. तर मला आपल्याला सांगू द्या की जे सीईटीने ऍडमिशन होतात किंवा जे तुमच्या मार्क्सने ऍडमिशन होतात त्याला कुठेही पैसे लागत नाही. त्याला तुमच्या मार्क्सनी जे काही कॉलेज मिळेल, शासनाने काय विविध याच्यामध्ये जी काही नमूद केलेली फी आहे तेवढी फी भरावी लागते आणि तुम्हाला ऍडमिशन मिळतं. तिथं काही कुणाला वशिला वगैरे लावायची गरज नाही. आता म्हणजे खरं तर असं कुठंच प्रोव्हिजन नाहीये की तुम्ही मॅनेजमेंटच्या याच्यातनं तुम्हाला ऍडमिशन मिळतील. मॅनेजमेंटच्या कोट्यामधनं सुद्धा जर ती ऍडमिशन काही असेल तर त्यालाही सुद्धा प्रिफरन्स लावला जातो. पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसल्यामुळं मग ते कॉलेजेस त्यांच्याकडनं ते फॉर्म ठेवून घेऊन मग जी काही मुलं येतात त्यांना त्यांच्याकडनं तेच फॉर्म घेऊन जातात. त्यांचा फॉर्म किंवा त्यांचं लॉग इन पासवर्ड ते सगळं करून त्यांना ते मदत म्हणून कदाचित ते करत असतील, परंतु त्याची जागरूकता त्या पालकांमध्ये पण असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला मदत करायची आहे म्हणून आपण आपला लॉग इन पासवर्ड दुसऱ्याला देऊन जर आपण त्यांनी सांगितलेली ब्रांच मग आपल्याला घ्यावी लागेल आणि आपल्याला त्या पद्धतीने आपलं करिअर घडवावं लागेल. तर मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की आपल्याला जे आवडतंय तेच करतो आपण. असं बऱ्याच ठिकाणी म्हणतो की तुम्हाला जे आवडतंय ते करा. पण माझं विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो, उलट सांगतो की जे करताय ते आवडून घ्या. असं जर केलं तर मला असं वाटतं की बऱ्याच अंशी आपलं जे काही करिअरचं काम आहे ते खूप सोपं होतं. प्रत्येकाला मनाला असेल ब्रांच मिळत नाही, मग त्याला असं वाटतं त्यांनी चूक कशात मानून घ्यायची की अरे माझं कॉलेज जवळ आहे, मला खूप सारं प्रॅक्टिकल अटेंड करता येतील. कारण इंजिनिअरिंग हा असा कोर्स आहे की तो फुल टाइम कोर्स करावा लागेल. त्याला असं पार्ट टाइम मी आज गेलो उद्या नाही गेलो, बीए बीएससी सारखं असं कॅज्युअली घेऊन चालत नाही. जर तुम्हाला खूप फोकस आणि सिरियस करिअर करायचं असेल तर इंजिनिअरिंगला आता प्रचंड वाव आहे. तुम्हाला फक्त ते करताना तुम्हाला खूप डेडिकेट पद्धतीने त्याला समोर जावं लागेल. तर आता आपण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता जर विचार केला आपण जेईच्या आपण लेवलने विचार करूयात, आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर सीईटी आहे आणि आपल्याकडे जेई मेन आहे. तर जेई मेन मध्ये आता प्रत्येकाला त्याचा स्कोर कार्ड मिळाला असेल. सीईटीचा निकाल मला असं वाटतं की आता 10 जूनला लागेल आणि दुसरा जेई ऍडव्हान्सचा जो निकाल आहे तोही मला वाटतं 9-10 तारखेला लागणार आहे. तर पण आतापर्यंत आता आपल्या डोक्यामध्ये आपण युट्यूबला जाऊन काही कॉलेजेस पाहिले असतील, त्यांचा कॅम्पस पाहिला असेल, काही कॉलेजेसमधून तुम्हाला फोन आले असतील, काही कॉलेजेसला जाऊन तुम्ही व्हिजिट केले असतील, तर खूप सारे प्रश्न तुमच्या डोक्यात असणार आहेत आता. पण आता तुमच्याकडं एक तुम्हाला क्रायटेरिया तुमचा असणार आहे की ज्याला जेई मेन्स मध्ये 90 पेक्षा 80 पेक्षा 70 पेक्षा चांगले मार्क्स मिळालेत, त्यांचा आता सध्या मागच्या कट ऑफ वरनं त्यांचं गणित जुळलं असेल की मला कुठे ऍडमिशन मिळणार आहे. सीईटीच्या तुम्ही जसं काय कॉलेज दिले त्या एक्झाम दिल्या त्यानुसार तुम्हाला कळालं असेल की मला आता किती मार्क्स पडतील. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इक्वेशन मला असं वाटतं सेट असेल. प्रत्येकाने कट ऑफ मार्क्स काढले असतील, मी असं गृहीत धरतो, नसतील तर ते काढा. मागच्या वर्षीचं कट ऑफ किती आहे, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर
ओपनला किती होतं, ओबीसीला किती होतं, एससीला किती होतं, एसटीला किती होतं, NT1, NT2, NT3, असं अशा पद्धतीचे जे काही सगळे करिअर म्हणजे कट ऑफ्स आहेत ते काढा. कट ऑफ साठी तुम्ही डीटीच्या वेबसाईटवरती जाऊन मागचे कट ऑफ पाहू शकता, किंवा बऱ्याच वेबसाईट आहेत, करिअर कट्टा आहे किंवा करिअर 360 डिग्री आहे, अशा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं कट ऑफ काढू शकता. कट ऑफ काढताना दोन गोष्टी कटाक्षाने पहा, की आता ज्या गेल्या 1-2 वर्षाच्या नवीन नियमाप्रमाणे की तुम्हाला जेई मेन आणि सीईटी असे दोन्हीचे मार्क्स तुम्हाला आता अलाउड केले द्यायला. मग ज्या मार्क्सनी तुम्हाला ऍडमिशन तुमच्या प्रिफर्ड कॉलेजेसमध्ये मिळेल ते मार्क्स ते ग्राह्य धरतात. म्हणजे एखादं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये जेईला तुम्हाला 70 मार्क्स आहेत आणि सीईटीला तुम्हाला 80 मार्क आहेत, पण तुम्हाला तुमचा प्रिफरन्स वरती आहे आणि तुम्हाला जेईच्या मार्क्स वरती जर ते कॉलेज मिळत असेल तरी ते जेईच्या प्रिफरन्सनी ते मार्क्स ग्राह्य धरतात. बऱ्याच मुलांना लोकांना असं वाटतं की मी जेई दिली आहे आणि मी त्याला जेई नुसार मला इथले इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्रातले मिळतील का, तर त्याचा आता आन्सर येस आहे. कारण तुम्हाला दोन पद्धतीने फिल्टर लावले जातात. तुम्हाला जेई मध्ये चांगले मार्क्स आहेत का नसतील तर सीईटी पकडतात, सीईटी मध्ये चांगले मार्क असतील तर सीईटी पकडतात. त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स भरताना तुम्ही दोन्हीचे मार्क्स भरा. ज्यावेळेस तुम्हाला डीटीचे फॉर्म येतील आणि तुम्ही ते फॉर्म फिल करून द्याल त्यावेळेस तुम्ही हेही पहा की कट ऑफ पाहताना नुसतं सीईटीचा कट ऑफ पाहू नका, तुमचं जेईचा कट ऑफ पहा. कारण असं आहे की जेईटीला नॉन झिरो ऍडमिशन म्हणजे अक्षरशः सीईटीला मार्क्स पडलेत 12-13 आणि जेईला मार्क्स पडलेत 50-60. तर मला असं वाटतं त्या 12-13 मार्कवाल्यांनी निराश व्हायची गरज नाही. त्यांनी आपल्या जेईच्या मार्क्सवरनं सुद्धा महाराष्ट्रातले प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा ते ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यामुळं जेई मेन्सकडे दुर्लक्ष करू नका. जेई मेन्सनी पण तुमचं क्वालिफिकेशन खूप जिवंत राहतं आणि अगदी 40-50 मार्क्स सुद्धा जेई मध्ये जर असतील तर खूप चांगलं कॉलेज तुम्हाला जवळपास मिळू शकतं. अर्थात तुम्हाला जर अजून एक आनंदाची गोष्ट आहे की आतापर्यंत जेई मेन्स मधनं सीओईपीला ऍडमिशन मिळत नव्हती, परंतु आता 10% त्यांनी राखून ठेवल्या त्या राज्यातल्या स्टेट लेवलच्या युनिव्हर्सिटीसाठी. तर ते सुद्धा कॉलेज तुम्हाला जेई मेन्सनं तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, जसं तुम्ही बाहेरच्या एनआयटीला क्वालिफाय होता. त्याच्यामुळं जर तुम्हाला एखादं बाहेरचं चांगलं एनआयटी मिळत असेल आणि त्याच लेवलनी जर सीओईपी मिळत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही सीओईपीचा विचार करू शकता. कारण एवढ्या लांब आपल्या पाल्याला ठेवून त्यातल्या मेसचा, त्याच्या राहण्या खाण्याचा, त्याच्या हेल्थचा हा सगळा विचार करता तुम्ही सीओईपीला सुद्धा प्राधान्य देऊन तुमच्या एनआयटी लेवलचं तोडीस तोड असलेलं सीओईपी कॉलेज तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे आता दोन गोष्टी आपण पाहिल्या, जेई मेन्स पाहिली. आता जेई ऍडव्हान्सचा ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस तुमचा जोसाचा राऊंड सुरू होईल आणि तो साधारणतः 18 जून पर्यंत तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे. जुलैपर्यंत ही सगळी ऍडमिशनची प्रोसेस सुरू होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागेल की समजा जेई ऍडव्हान्सला जर तुम्हाला क्वालिफाय होतं असं वाटलंच तर मग काय तिथं ट्रेड ऑफ करताना आपल्याला बघावं लागेल की समजा एखादी चांगली आयआयटी मिळत असेल परंतु आपल्याला चांगला ट्रेड मिळत नसेल तर ती ट्रेड ऑफ आपल्याला करावं लागेल. मला आयआयटी मिळते पण आयआयटी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळते, तर बऱ्याच वेळा आपण काय करतो की पहिल्यांदा डोक्यात ठेवतो की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, पण तीच गोष्ट ज्यावेळेस आयआयटी मिळतं त्यावेळेस आपण साईड लाईन करतो की नाही अरे आयआयटी मिळते मग काय कॉम्प्युटर नसलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलं तरी चालेल. तर ती जी काय फ्लेक्झिबिलिटी आहे माणसाच्या मनाची, पालकांच्या मनाची, तीच फ्लेक्झिबिलिटी आपण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जरी ठेवली तरी तुम्हाला शिक्षण तेच मिळणार आहे आणि तुम्हाला करिअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करावं लागणार आहे. पहिले कसं होतं की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं की तुम्हाला ड्राफ्ट्समन, तुम्हाला ते मटेरियल प्रॉपर्टीज, मग त्याचं ते कॅड, नंतर ग्राफिक्स, ड्रॉइंग, हे सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला खूप फोकस केलं जायचं आणि मग तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअरसाठी वाव होतं. परंतु आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे प्रत्येक क्षेत्रात शिरले. म्हणजे तुम्ही सिव्हिलमध्ये गेला तर तिकडे तुम्हाला 60% तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. तुम्ही मेकॅनिकलमध्ये गेला तरी त्याच्यामध्ये 60% 70% तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आलंय. कारण डोमेन तुम्ही जे शिकताय ते सगळं आता इथून पुढे तुम्हाला सॉफ्टवेअर्सनी शिकावं लागतंय. तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये गेला
तिथे तुम्हाला डिझाईन वगैरे म्हणजे इंजिनियरला ते सगळं काम करताना तुम्हाला ह्या सगळ्या सॉफ्टवेअर ओरिएंटेड म्हणजे आयटी बॅकग्राऊंडच तुम्हाला नॉलेज घ्यावं लागतंय. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तरी तुम्हाला आता पायथॉन शिकावं लागणार आहे. तुम्हाला रोबोटिक्सचं प्रोग्रामिंग शिकावं लागणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की खूप सारं आता जे काही बदल घडलाय आपल्या याच्यामध्ये या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये, आता तर मला असं वाटतं की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही ह्या ब्रांचमधनं त्या ब्रांचमध्ये जाऊ शकता. मनाला वाटेल त्यावेळेस तुम्ही समजा 2 वर्ष 3 वर्ष केलं डिप्लोमा त्याला ग्रँट केला जाईल. आपल्या वेळेस ज्यावेळेस SY BS झाला की त्याच्यावरती त्याला डिग्री कधीच मिळायची नाही. एखाद्या त्याला 2-3 वर्षांनी परत तो त्याचं शिक्षण आवडत्या क्षेत्रात करू शकतो. एवढी फ्लेक्झिबिलिटी आता NEP सुद्धा आपल्याला दिलेली आहे. आता हे सगळं करताना काही लोकांकडे असा पर्याय आहे की त्याला इंजिनिअरिंग मध्ये ज्याला कॉम्प्युटर सायन्स करायचंय, खूप पॅशन आहे, त्याला बाकी कुठं जायचंच नाही, तर त्यांच्यासाठी BCS, BSc सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स किंवा BBA कम्प्युटर ऍप्लिकेशन, तर हे सुद्धा खूप चांगले पर्याय आहे. ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा काही लोक BSc स्टॅटिस्टिक्स करू शकतील. BSc स्टॅटिस्टिक्स म्हणजे तुमचा काही वर्षानंतरचा कम्प्युटर इंजिनिअरिंग इन डेटा सायन्स असं म्हणू शकतो. कारण स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र आहे. जे गणित विषय अभ्यास करतील आणि जे स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करतील त्यांनी अगदी BSc स्टॅटिस्टिक्स जरी केलं तरी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी आणि डेटा सायन्स साठी नंतर क्वालिफाय होऊ शकतील. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की BSc मध्ये सुद्धा इंजिनिअरिंगचीच ताकद आहे. फक्त त्या पद्धतीने आपण पुढचं फ्युचर आपण त्या दृष्टीने त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. आता सुद्धा ज्या लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्स मध्ये करिअर करायचंय त्यांना सुद्धा ते कोर्स करताना डेटा सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स पहिले वर्षभर किंवा 6 महिने त्यांना शिकावंच लागतं. कारण स्टॅटिस्टिक्स केल्याशिवाय, डेटा सायन्स केल्याशिवाय तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकूच शकत नाही. तर ही काय मक्तेदारी फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा AI इंजिनियर होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर सुद्धा AI इंजिनियर होऊ शकतो. सिव्हिल इंजिनियर सुद्धा AIDS इंजिनियर होऊ शकतो. त्याच्यामुळं मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचाच हट्ट आणि नेसेल तर लाखाचीच नेसेल असं जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर ते थोडस तुम्हाला ऍडमिशन तर घ्याल पण तुमचं मन रमणार नाही. तर तुम्ही तुमचं मन रमायला पाहिजे. मन रमलं की मग तुम्हाला शिक्षण हे खूप घेण्यासाठी कष्ट लागत नाही. ते त्यातनं तुम्ही ऑटोमॅटिक पुढे तारला जातात. मला ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मला खूप काही माहिती नव्हती त्या क्षेत्रातली. पण मी जे इंजिनिअरिंग केलं आणि आत्ताचं जे करतोय त्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण मला आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर खूप बदल झाला. म्हणजे तुम्ही आता जर पहिल्यासारखं म्हणत असाल की मी 4 वर्ष इंजिनिअरिंगची शिकलो आणि मग मला आता त्याच इंजिनिअरिंगचा माझ्या कपाळाला तर टिळा लागेल असं कधीच होणार नाही. इथून पुढे मला असं वाटतं की 10 वर्षांनंतर तुम्ही आता जे काही कामं करताय किंवा आता जे काही तुम्हाला जॉब मिळतील त्याच्या 80% जॉब नसणार आहेत. म्हणजे तुमची जॉबची किंवा तुमच्या डिग्रीची संकल्पनाच बदलणार आहे. म्हणजे आता मी असं म्हणतो की आता ज्या काही आपल्याला डिग्र्या मिळतील 4 वर्षांनी कदाचित त्याची व्हॅलिडिटी ही फार तर फार 1-2 वर्षाची असेल. कारण ही फक्त तुम्हाला तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही इंजिनिअरिंग आता करताय किंवा आता करणार आहात. परंतु जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर 4 वर्षानंतर ज्यावेळेस तुमचं ते फोटो तुम्ही काढाल, ग्रॅज्युएशन पार्टी तुम्ही कराल, त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून तुम्हाला शिकावं लागणार आहे जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल तर. त्याच्यामुळे ह्या डिग्र्या फक्त तुमच्या लग्नपत्रिकेत छापण्यासाठी तुम्ही वापर कराल. तुम्हाला करिअरमध्ये त्या डिग्र्यांचा नावाचा ऍज असा काही उपयोग खूप होणार नाही जर तुम्ही अभ्यास केला नाही तर. त्याच्यामुळं पालकांनी सुद्धा किंवा त्याच्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा लक्षात घ्या की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं म्हणून नाचायची गरज नाही किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं म्हणून नाराज व्हायची गरज नाही. तुम्ही जर अभ्यास करायला तयार असाल तर तुम्ही कुठलीही ब्रांच घ्या, तुम्हाला यश मिळणार आहे. आता त्यातल्या त्यात खूप चांगले मार्क्स आहेत आणि त्याचं खूप चांगलं कॉलेज आहे आणि त्याला योगायोगाने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये कोडिंग विषयी खूप चांगला इंटरेस्ट आहे तर घ्या ऍडमिशन कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. परंतु तो क्रिएटिव्ह आहे, त्याला गाड्यांचा विषयी खूप आकर्षण आहे, तो ऑटोमेशन मध्ये खूप काही क्रिएटिव्हिटी करू शकतो, तर त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या.
काहींचे व्यवसाय असतील, तर त्या व्यवसायामध्ये आपली पुढची पिढी कशी आणता येईल, त्याच्यासाठी त्याला अभियांत्रिकीचं शिक्षण द्यायचं असेल तर अवश्य, म्हणजे मी आता एक आमचे बारामतीचे स्नेही आहेत कुंभार सर, त्यांचा ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला इलेक्ट्रिकलच्या डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. मला त्यांचा निर्णय खूप आवडला, कारण तो डिप्लोमा झाल्यानंतर त्याला बेसिक प्रॅक्टिकल ओरिएंटेशनचं नॉलेज येईल. काही दिवसांनी तो त्यांच्याकडे काम करेल, काही दिवसांनी परत तो इंजिनियर होऊन, जो एका इंजिनियर जेवढा पगार मिळवत नाही तो 10 इंजिनियरला पगार देणे इथपर्यंत तो त्याच्या व्यावसायिकतेतनं पैसे किंवा करिअर निर्माण करू शकतो. त्याच्यामुळे आपला एखाद्याचं वर्कशॉप, छोटी कंपनी असेल, तर मला असं वाटतं की त्यांनी व्यावसायिक, म्हणजे मी उदाहरण देतो की धीरूभाई अंबानींनी त्यांची मुलं केमिकल इंजिनिअरिंगला का टाकली, कारण त्यांचा पेट्रोलियमचा व्यवसाय होता. आणि मग मुकेश अंबानी ज्यावेळेस युनिव्हर्सिटीतनं केमिकल इंजिनियर झाले, त्यांना तो कॉम्प्युटर इंजिनियर करता आला असतं. तर हे सगळं जर तो डोक्यात आपण जर पुढचं भविष्य ठेवलं की 1-2 वर्ष पोरगा आपल्या इथे काम करेल, त्याला त्या डोमेनचं नॉलेज येईल, मग त्याला आपण MS ला पाठवू, US ला, तर असा एक एक कुठंतरी एक प्रवाह असणार आहे. याला अभियांत्रिकीच्या मार्गदर्शनाला असा एक ठोकताळा येत नाही की यांनी सांगितलं की ही ब्रँच चांगली आहे, असा निर्णय तर तुम्ही चुकूनही घेऊ नका. म्हणजे शक्यतो ती खूप रिस्क आहे. तुम्हाला एखादा जवळचा मित्र सांगेल की अरे मी सांगतो म्हणून असं ऍडमिशन घ्या, परंतु ती ती त्याला त्याचं जे काय परसेप्शन आहे, त्याचं जे करिअर आहे, त्याची जी नोकरी आहे, त्याचे जे काही पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते खूप वेगळं आहे आणि आपलं पाल्य मात्र खूप वेगळं आहे. त्याच्यामुळं आपला भार आपल्याला जो व्हायचा आहे, आपल्याला काय पेलणार आहे, आपल्याला काय झेपणार आहे, आपल्याकडे किती पैसे आहेत, आपल्याकडे किती मार्क आहेत, आपल्याकडं किती लांब जाण्याची क्षमता आहे. मला असं वाटतं की ह्याला जर तुम्ही प्रत्येकाला मार्क दिले आणि त्या मार्कानुसार जर तुम्ही तो मार्काची टोटल काढली आणि जर ते करायला तयार असाल, तर मला असं वाटतं की बिनधास्त आपण ते त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे. यामध्ये मुलाचा अट्टहास किती आहे, मुलाचा अट्टहास आणि तुमचा अट्टहास, या दोघांची बेरीज होते का? बऱ्याच अंशी पालकांना असं वाटतं की त्यांना सांगायचं असतं चार चौघामध्ये की माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं आणि मग ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं किंवा इलेक्ट्रिकलला ऍडमिशन मिळालं. अरे तू काय बाकीचं सगळं कॉम्प्युटरला चाललंय आणि तू असं असं सांगतोयस AIDSला मिळालं. मला असं वाटतं की ही फक्त तुमची आत्ताची तात्पुरती समज असणार आहे. शेवटी आत्ताचे मुलं खूप चांगलं काही करतील. आता तर मी ऐकले की काही IITच्या कॉम्प्युटर IITच्या लोकांना सुद्धा जॉबला प्रॉब्लेम येत होते. तर आणि काही अगदी गावाखेड्यातली कॉलेजेस आहेत चांगली, तिथनं सुद्धा इंजिनियर्सला खूप चांगलं पॅकेज मिळते. पहिल्या काळात लोक कॉलेजकडं त्या प्लेसमेंटच्या दृष्टीने खूप असं आमच्या वेळेस VIT, MIT, PVG इकडं खूप सारं असं प्रिफरन्स द्यायचा. परंतु आता कंपन्या सुद्धा इंटरनेटवरती सरळ टाकतात, तुमचं कॉलेज कुठे आहे आम्हाला काय माहित नाही, आम्ही दिलेलं कोड तुम्हाला येतो का, तुमचं ऍप्टिट्यूड चांगलं आहे का, तुमचं व्हॉकॅब्युलरी चांगलं आहे का, तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे का, तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटी आहेत का, हे सगळं करतात आणि ओपन आहे. म्हणजे आता एखाद्या चांदेवरला पोरगा सुद्धा चांगला एंट्रन्स देऊन किंवा चांगलं त्यांची ऍप्टिट्यूड देऊन कॉमन एंट्रन्स टेस्ट मधनं सुद्धा एखादी चांगली कंपनी मिळवू शकतो. त्याच्यामुळं तो सगळा आपला आता डोक्यातनं काढून टाका की जर तुमच्याकडं टॅलेंट असेल, जर तुमच्याकडं कष्ट घ्यायची तयारी असेल, तर तुमची ब्रांच आणि तुमचं कॉलेज याला अजिबात महत्व नाही दिलं तरी चालेल. कारण कंपन्यांना जी मुलं लागतात, ती कंपन्यांना मुलांना टॅलेंट लागतं, ते त्यांच्या पाठीमागचा ब्रँड पाहत नाहीत. सुरुवातीला ज्यांना सोप्या पद्धतीने एंट्रन्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा ब्रँड महत्वाचा आहे. परंतु खूप सारा हुशार मुलगा आहे, त्याला प्रोग्रामिंग खूप छान येतं, त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, त्याला मॅनेजमेंट स्किल चांगलं आहे आणि केवळ ह्या कॉलेजमधनं तो इंजिनिअरिंग झालाय म्हणून त्याला नोकरी नाही, मला असं एकही उदाहरण दाखवा. असं शक्यच नाही. त्याच्यामुळं आपलं जर नाणं खणखणीत असेल तर ब्रांच आणि कॉलेज हे सेकंडरी आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पालकांनी किंवा मुलांनी हे सगळं करताना ज्याला चुकून कमी मार्क्स पडले असतील त्याला नाही मिळणार IIT, नाराज व्हायचं नाही. ज्याला NIT पाहिजे पण नाही मिळालं NIT, त्याला CUEP मिळालं, नाराज व्हायचं कारण नाही. ज्याला CUEP पाहिजे त्याला MIT मिळालं, त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही.
ज्याला MIT VIT पाहिजे होतं, पण त्याला आता PVG मिळालं किंवा सिंहगड कॉलेज मिळालं, त्यांनी नाराज व्हायचं काम नाही. आता मला विचार करा की ज्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, परंतु त्यांनी ते BSc ला ऍडमिशन घेतलं, मग त्यांनी काय करायचं? पहिली गोष्ट, आता आपल्याकडे जवळजवळ 1.5 लाख इंजिनियर महाराष्ट्रातनं तयार होतात. ओव्हरऑल इंडियातनं आपल्याकडं 15 लाख इंजिनियरची फॅक्टरी आहे आपली. आणि ऍडमिशन आता जर तुम्ही बघितलं तर 50 ते 60% ऍडमिशन तुमचे रिकामे राहतात. ह्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स ही जी काय ब्रांचेस आहेत, आणि कॉम्प्युटरचे सगळे 100% ऍडमिशन होतात. बरोबर आहे. आमच्या वेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नव्हती, कठीण होतं, कारण मेकॅनिकलला, इलेक्ट्रॉनिक्सला सुद्धा ऍडमिशन मिळत नव्हती. मग देवाच्या दयेने आता तुम्हाला असं होणारच नाही की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणार नाही, परंतु आपण मिळतंय म्हणून ते घेत सुटायचं हेही योग्य नाही. आपल्या पाल्याबरोबर पण आपण विचार केला पाहिजे. आणि जर तो तयार असेल की बाबा ठीक आहे, त्याला JEE मध्ये कमी मार्क्स पडलेत, त्याला CET मध्ये कमी मार्क पडलेत, पण क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये बसतोय, 45च्या वरती त्याला PCM ग्रुप आहे, 135 त्याची हे होते, आणि तरी तो जर म्हणतोय की नाही बाबा मला एक चान्स द्या, नाही आई मला तू एक चान्स दे, मला इंजिनिअरिंगला करायचंय आणि मला ते शिकायचंय, तर डोळे झाकून त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन द्या. इंजिनिअरिंग सारखं करिअर खरंच कुठं दुसरीकडे नाही. खूप सुंदर करिअर आहे. नंतर कदाचित 1 वर्षाने थोडासा तो मॅच्युअर होतो, त्याला कळतं की अरे आता आपल्याला 12वी मध्ये आपण खूप काही कष्ट केले नाहीत, आता आपण अजून सेकंड चान्स दिले आपल्याला लाईफने, मग आपण त्याच्यावरती अभ्यास करू, क्लासेस लावू, युट्यूबवरती काहीतरी पाहू, आणि त्या पद्धतीने जर तुम्ही त्याला चान्स देत गेलात, त्याला त्याचं करिअर घडवून द्यायची त्याच्या पद्धतीने जर तुम्ही त्याला मुभा दिलात, तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंग हे खूप सुंदर करिअर होईल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ हिज ब्रांच, इरेस्पेक्टिव्ह ऑफ हिज कॉलेज. आता मी समजा बेल्ले गावात आहे आणि माझ्या गावाच्या शेजारी कॉलेज आहे, आणि माझी परिस्थिती खूप बिकट आहे, आणि मला आमच्या वेळेस तर काय इंजिनिअरिंग म्हटलं की पुण्या मुंबईलाच यावं लागायचं. आता जवळपास कॉलेजेस झाले. आपल्याला जर तसं वाटलं आणि जर तिथं जाऊन आपण शेजारचं कॉलेज घेतलं, त्याच्यावरती जर आपण आई वडिलांचे जर पैसे वाचत असतील, तर मला असं वाटतं की घरचं जेवण करून खूप कष्ट करून, आता या इंटरनेटमुळं जगातल्या कुठल्या चांगल्या चांगल्या प्रोफेसरला तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरती पाहू शकता, त्यांचे लेक्चर ऐकू शकता, एखादी कन्सेप्ट नाही कळाली तर 4-5 वेळा परत ती पाहू शकता. पहिलं शिक्षक त्या कॉलेजमध्ये जायला, म्हणजे तुम्ही जर त्यांचा शिक्षकाचा क्लास मिस केला की कपाळावरतीच मारून घ्यायचं लागायचं. आता तो क्लास तुम्ही कधीही पाहू शकता. मोटरचं प्रिन्सिपल काय आहे, मोटर कशी चालू होते, म्हणजे त्या शिक्षका त्या पुस्तक अपवळण चौकामध्ये आणून त्याचं पान ना पान बघून, ब्रश काय असतो, अल्टरनेटर काय असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फंक्शन काय असतं, त्याचं ऍप्लिकेशन काय त्या ब्रशचं, ते मोटर समजून घेताना इंजिनिअरिंग जायचं, पण ती मोटर डोक्यात घुसायची नाही. आता तुम्ही अॅनिमेशनने आणि त्या सिम्युलेशनने गुगलमध्ये टाकलं किंवा युट्यूबमध्ये टाकलं की वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मोटर, तर त्या मोटरचं फंक्शन तुम्हाला आता नाही कळालं तर तुम्ही जेवता जेवता पाहतात, काही लोक काही झोपता झोपता पाहतात. म्हणजे आता शिक्षण इतकं सोपं झालंय की मुलांनी आता त्याला खूप ग्रँटेड करतंय. त्याच्यामुळे आता पहिल्याच्या पेक्षा इंजिनिअरिंग करणं खूप सोपं आहे. कारण मला आता वाटत नाही की पोरं इंजिनिअरिंगची काहीतरी पुस्तक वगैरे वाचत असतील, कारण त्यांच्या कन्सेप्ट म्हणजे पॉवर प्लांट कसा चालतो, प्रत्येक गोष्टीचं ऍप्लिकेशन काय आहे, हे सगळं समजणं, इंजिनचं प्रिन्सिपल काय आहे, 4 स्ट्रोक इंजिन काय, 2 स्ट्रोक इंजिन काय, तर हे सगळं ह्या सगळ्या अॅनिमेशनमुळं, या युट्यूबमुळं आता उडेमीवरती 400-500 रुपये क्लासवरती तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. मला असं वाटतं की हे खूप सोपं झालंय, इंजिनिअरिंग शिकणं आता हे खूप खूप सोपं झालंय. लोक म्हणायचे की मी प्रत्येक वेळेस म्हणतो की सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. आपल्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण पण आता वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. ठराविक साचा म्हणजे वही सफेदी वही झाड अगर कम दामो में मिले. मग आता इंजिनिअरिंगला आपल्याला आता घेतले, आपल्याला नाहीये मार्क्स तेवढे जास्त, तर ह्या अशा पद्धतीचे काही टेक्निक्स जर आपण इंजिनिअरिंग मध्ये वापरले, तर ज्यांना भीती वाटते इंजिनिअरिंग विषयी त्यांची भीती सुद्धा कमी होईल. आणि 140 कोटीच्या देशांमध्ये आपलं येणारं जे करिअर जर तुम्ही पाहिलं तर प्रचंड वाव आहे. म्हणजे चायनामध्ये जर तुम्ही इंजिनियरची संख्या पाहिली, US मध्ये पाहिली, तर त्यांच्या पर कॅपिटा म्हणजे घनता जी आहे इंजिनिअरिंगची, भले आपल्या ती इंडियामध्ये खूप आहे, परंतु आपल्याकडं
वाव पण तेवढाच आहे. म्हणजे आतापर्यंत आपण करिअर फक्त ह्या इंजिनिअरिंगच्या ज्या इंडस्ट्री आहेत ह्या फक्त भारतातल्या पाहत होतो, परंतु आता भारताकडं हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून पाहायला लागलेत. चायनावरता हा जो विश्वास जो काय उडत चाललाय अख्ख्या सबंध जगाचा, त्याचा फायदा आपल्या इंजिनिअरिंग क्षेत्राला होणार आहे. मी जर तुम्ही प्रोडक्शन हे जर क्षेत्र जर बघितलं तर ह्या प्रोडक्शनच्या क्षेत्रामध्ये आपण फक्त 3% आपण प्रोडक्शन करतो जगाच्या, आणि तेच प्रोडक्शन तुम्ही पाहिलं तर चायनामध्ये 27%. मग मला सांगा तुम्ही, चायनाच्या दुप्पट म्हणजे फक्त आपण 6% जरी प्रोडक्शन केलं तर आपल्या प्रत्येक इंजिनियरच्या घरापुढे गाडी येईल, अशी परिस्थिती आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत का? त्यासाठी आपण ती संधी घ्यायला तयार आहोत का? तर येणारा काळ हा उद्योगांचा आहे, येणारा काळ आता ऑटोमेशनचा आहे. येणारं जे काय आता तुम्ही बघा, फॉक्सकॉन आलं मध्ये, गुजरातला जो काही प्रकल्प गेला त्याच्यामध्ये आता सेमीकंडक्टर भारतामध्ये बनणार आहेत, त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची संख्या खूप वाढणार आहे. आता इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे येत आहेत. आता आपल्याकडं म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेस मोटरसायकल एखादी घराच्या समोरनं गेली तरी आम्ही 4-5 जण पाहायला बाहेर यायचो की अरे मोटरसायकल अशी अशी गेली. आता एकाच घरात एकाकडे 4-5 मोटरसायकली आहे. म्हणजे इतकं झपाट्यानं सगळं बदलतंय. आता काही लोकांना प्रत्येकाकडे आता कार असणार आहे, प्रत्येक जण आता विमानाने प्रवास करणार आहे, विमानांची संख्या जास्त लागणार आहे, रेल्वे ट्रॅक जास्त लागणार आहेत, प्रत्येकाला आता सोयी सुविधा जास्त लागणार आहेत, प्रत्येकाच्या घरात एसी लागणार आहे, प्रत्येकाला आता आयफोन लागणार आहे, प्रत्येकाला आता ऍपल वॉच लागणार आहे. त्याच्यामुळं आता जी काही लाईफस्टाईल वाढते लोकांची, त्या प्रमाणात उद्योगांची सुद्धा गरज वाढणार आहे, त्या प्रमाणात इंजिनिअरिंगची सुद्धा गरज वाढणार आहे. ह्या सगळ्या घोळक्यांमध्ये आपण हात मारून घ्यायचा आहे, आणि तो हात मारून घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त कष्टानं आपलं इंजिनिअरिंग समृद्ध करायचंय. मला असं वाटतं की ह्या तुमच्या बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण इंजिनिअरिंगच्या क्लिअर झाल्या असतील. मला खूप आनंद आहे की मी आता इथे पाहतोय डॉक्टर धामणगावकर सर आहेत की जे सीओईपीचे डीन होते आणि माझे मार्गदर्शक होते, ते सुद्धा मला इथं पाहतोय. माझ्या बरोबर इकडं मी अतुल आहे, आमच्या इंजिनिअरिंगच्या खूप मोठ्या फर्म मध्ये तो काम करतोय. असे बरेच आहेत. आणि असे काही ग्रामीण भागातल्या आता आमच्या मंगलताई आहेत, त्या आमच्या गावखेड्यातनं आता त्यांच्या मुलाला 12वी पास झालाय, त्यांच्या मनात संभ्रम आहे की आता मला फोन आला होता की सर मी बीसीएस ला ऍडमिशन घेऊ का, बीएससी ला ऍडमिशन घेऊ का, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ. तर हे खूप खूप असा सुंदर मिक्स आहे आपला हा क्राऊड. मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही सगळेजण आवर्जून इथे आलात. तर आता आपण 6:30 ते 7:30ची वेळ दिली होती, 7:30 वाजत आले, थोडेफार 5-10 मिनिटं आपण वाढवू, आणि तुमच्या जे काही प्रश्न उत्तर जे असतील, मला असं वाटतं की बऱ्याच अंशी तुमचं इंजिनिअरिंग बद्दल पाहण्याचं परसेप्शन आता खूप सकारात्मक झालं असेल, आणि ते व्हायलाही पाहिजे. आता आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊ, आणि प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर मला असं वाटतं की इतर पालकांना सुद्धा किंवा इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा उपयोग होईल. सर नमस्कार. धामणगावकर सर नमस्कार. नमस्कार. हा, मला आता थोडंसं जॉईन व्हायला उशीर झाला कारण माझा दुसरा एक व्हिडिओ कॉल सुरू होता. हा सर. त्यात एका ऍडव्होकेटशी व्हिडिओ कॉल सुरू होता. अच्छा 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 अच्छा, हरकत नाही. मग एकदम मला आठवलं की अरे आज चौरे सरांचं आहे आज सेशन. घड्याळात बघितलं, म्हटलं आहे 15-1 मिनिट आहे, चला जॉईन व्हावं. येस 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 येस. चांगलं सुरू आहे आणि चांगला इनिशिएटिव्ह आहे. हो सर. करा आणि तो सिरियस करा. म्हणजे आजच्या पुरतं मर्यादित न राहताना प्रत्येक स्टेजेसला घ्या. म्हणजे आता जसं फॉर्म भरायची स्टेज येईल, त्याच्यानंतर परत पुन्हा थोडस ऑप्शन भरायची स्टेज येत असते. एखाद्या वेळेला असं होत असतं की मला आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाले आहे, त्याच वेळेला मला मेडिकलला मिळते आहे किंवा अजून दुसरं कशाला तरी मिळते आहे, तर मी काय करू, कसं करू, आर्किटेक्ट करू की बी सिव्हिल करू, असे अनेक प्रश्न असतात पालकांचे, मुलांचे. चांगलं चालू आहे, चालू राहू द्या. बढिया. नक्की सर. आणि पुढचं एक सेशन आपण बरोबर पण करू. म्हणजे तुमचं आता सीओईपीचं इतकं मोठं सर संचित आहे, तुम्ही हजारो मुलं, लाखो मुलं तुमच्या हातातनं घडलीत आणि तुम्ही डीन होतात, अकॅडमिक डीन होतात त्याचे. तर मला असं वाटतं की
पुढच्या वेळेस आपण तुमचंही एक थोडंसं सेशन मध्ये त्यात इंटरव्हेन्शन ठेवू की जेणेकरून चालेल मुलांनाही त्याचं मार्गदर्शन होईल. आताही तुम्ही ऍड झाला तर चालेल, तुमचं काही इनपुट असेल तर सांगा, किंवा कुठे मी चुकत असेल तर मला सांगा. हो. आता कोणाची हँड रेज दिसतोय बघा, त्याचा प्रश्न काय आहे. प्लीज. येस. ओंकार मॅडम, तुम्ही आता हे सुरू करा, म्हणजे मग मला तशा पद्धतीने उत्तर देता येतील. सर पण आहेत. हा निवृत्ती मेहत्रे यांनी हात वर केलाय. हा. त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारा. हो. अजय यादव. हॅलो, नमस्कार सुनीलजी. नमस्कार. माझा क्वेश्चन एक 10वीच्या विद्यार्थ्या संदर्भात आहे. त्यांनी ह्या वर्षी 10वी पास आउट केलंय, तर त्यांचं इंजिनिअरिंग करायचं फिक्स आहे, पण त्यांना एक साधारण 95-96% आसपास मार्क्स आहेत. तर त्यांचा प्रश्न असा आहे की पुढं डिप्लोमा थ्रू इंजिनिअरिंग करावं की 12वी करून जे ट्रिपल वगैरे देऊन IIT साठी पण ट्राय करून म्हणजे मग जिथं सेटलमेंट होईल, म्हणजे IIT नाही मिळालं तर रिजनल कॉलेजेस, रिजनल नाही मिळाले तर प्लेन इंजिनिअरिंग कॉलेजेस, तिथं ऍडमिशन घ्यावं. आला लक्षात. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो. मी मागच्या आठवड्यात एक मित्राने मला विचारलं होतं की डिप्लोमा करून डिग्री करू का 12वी करून डिग्री करू, बरोबर? हा, बरोबर. हा, आणि त्या मार्क्स तुम्हाला 90% जास्त आहेत, बरोबर? हा, 90% जास्त आहेत. पण मला वाटतं तरी एक तुम्ही मार्क्सच्या ह्यानं सांगितलं तर आणखी बरं होईल, म्हणजे आपल्याला पण लक्षात येईल की कुठल्या मार्क्सच्या ह्यानं, कारण का आता इतके मार्क्स पडले की ते मोरनी म्हणून माझं गाव आहे, तिथलं सोलापूरचं. आणि प्रत्येकाचे मार्क्स 90च्या पुढे असल्यामुळे प्रत्येकाला एक आशा वाटते की बाबा माझं पण IITत होईल, आणि तिथं जरा गडबड होती जरा. काय हरकत नाही. थँक्यू. आता काय झालंय की हे 10वीचे जे मार्क्स आहेत किंवा हे खूप जरा थोडेसे फसवे मार्क्स आहेत किंवा चकवा देणारे मार्क आहेत, आणि त्यांची जी काही आता मार्क देण्याची पद्धत आता जी आली, म्हणजे पहिलं जर तुम्ही बघा, आम्ही खूप म्हणजे दिवस रात्र अभ्यास करून मला कसे 84% मार्क पडले होते. आता 84% मार्क्स म्हणजे मिळायला खूप काही, कारण बेस्ट ऑफ 5 पकडतात ते मार्क्स हे करताना, बरोबर ना? हा, त्याच्यामुळं बऱ्याच पालकांना असं वाटतं की ते 95% मार्क्स आहेत म्हणजे मग तो एकदम मुलगा एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटेड आहे. मी टॅलेंटला मार्कांमध्ये खरं तर मोजू इच्छित नाही, कारण आता काय करणार, आता आपली परिस्थितीच तशी की आपण मार्क्सवरनं ऍडमिशन देतो. आपण त्याच्या इंटरेस्टवरनं ज्यावेळेस ऍडमिशन द्यायला सुरुवात करू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्याच्या टॅलेंटला नक्की न्याय देऊ शकतो. पण आता तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे वळू की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना डिप्लोमाने घेऊ, डिप्लोमा करून घेऊ, तर मुळात डिप्लोमा हा का तयार करण्यात आला की जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत किंवा ज्यांना पटकन जॉब मिळवण्याची खूप अर्जन्सी आहे, आणि जवळच्या जवळ, म्हणजे तुम्ही जर आपलं सेग्रिगेशन पाहिलं महाराष्ट्राचं, तर मला असं वाटतं की 5-6-7 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. म्हणजे COEP जसं पुण्यात आहे, एका म्हणजे जिल्ह्याच्या किंवा प्रांताला म्हणायचो की आपण एक इंजिनिअरिंग कॉलेज असायचं. म्हणजे इथं आपल्याकडं COEP होतं पहिलं, तर नंतर एक अपवाद म्हणून अवसरी कॉलेज आलं, नंतर जळगावचं एक कॉलेज आहे, एक चंद्रपूरला एक कॉलेज आहे, आणि मला वाटतं यवतमाळला एक कॉलेज आहे. असे 7 ते 8 मला असं वाटतं की कॉलेजेस असतील पूर्ण महाराष्ट्रात. आता जर तुम्ही डिप्लोमाला आलात तर तुम्ही आवाज येतो? हो, आता जर तुम्ही ही लॅडर पाहिली तर ITI प्रत्येक तालुक्यात, म्हणजे प्रत्येक गावचा पोरगा टेक्निकल एज्युकेशन घेऊ शकतो. नंतर प्रत्येक जिल्ह्यातला मुलगा अभियांत्रिकीचं इंजिनिअरिंग घेऊ शकतो, आणि ज्याच्याकडं शहरात जाण्याची कुवत आहे, ज्याच्याकडं थांबायची पेशन्स आहेत, मग त्याने डिग्रीला जायचं. आता असं झालंय की आता काही जण म्हणतात की त्याला CET-ला मार्क्स कमी पडतील किंवा JEE-ला मार्क्स कमी पडतील, मग आपण डिप्लोमा थ्रू डिग्री करू, असा काहींचा त्याच्यामध्ये कल झालाय. मी म्हणतो
की डिग्री म्हणजे डिप्लोमा नंतर डिग्रीला तुमच्या हव्या असणाऱ्या कॉलेजला चान्सेस आता खूप कमी झालेत. कारण तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेताना सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन घेता आणि सेकंड इयरला खूप कमी जागा आहेत. मला असं वाटतं की नवीन नियमाप्रमाणे आता फक्त तुम्ही 10% ते अलोकेशन देऊ शकतात. त्याच्यामुळं डिग्री भले तुम्हाला डिप्लोमाला ऍडमिशन मिळेल, परंतु डिग्रीला ऍडमिशन मिळताना तुमचीच ब्रांच आणि तुमच्याच आवडीचं कॉलेज मिळू शकणार नाही. त्याच्यामुळं जे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा खूप चांगला स्कोरिंग आहे आणि ते सीईटी जेई देऊ शकतात, त्यांनी तो 12चा मार्ग स्वीकारला तर ते जास्त प्रिफर्ड राहील. परंतु ज्यांच्याकडं आता जवळ कॉलेज आहे, थोडस मार्क्स नाही मिळाले तेवढे चांगले 10वी-12वीला, थोडासा मिडल लेवलचा पोरगा आहे, त्यांनी डिप्लोमा करायला हरकत नाही. आणि मग काळाच्या ओघात त्याला चांगले मार्क्स पडले, 1-2 वर्ष त्यांनी जॉब केला किंवा असं वाटलं की नाही आता मला खूप चांगले मी इम्प्रुव्हमेंट केली आणि मी डिप्लोमाला पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क मिळवले, तर मग त्याला डिग्रीला ऍडमिशन मिळता येतं. पण सरसकट चांगल्या रँकिंगच्या विद्यार्थ्यांनी सीईटीचा किंवा जेईचा मार्क मिळवला तर त्यांना जेईला चांगले मार्क्स मिळाले तर ते IIT किंवा NIT सारखं कॉलेज सुद्धा त्यांना मिळू शकतं. तो चान्स त्यांनी घालू नये. आणि इंजिनिअरिंग ऍडमिशन आता 12वी नंतर मिळणारच आहे. जरी सीईटीला अगदी कमीत कमी मार्क पडले तरी कुठलंही कॉलेज मिळतं. त्याच्यामुळे तो पर्याय त्यांनी घ्यावा. थँक्यू सुनीलजी. मी जरा बोलू का याच्याबद्दल? अंदाज आला या गोष्टीचा. सर माझा आणखी बोला सर, धर्माधिक बोला. नाही, यामध्ये अजून एक तुम्ही सगळे मुद्दे घेतले, पण यात अजून एक मुद्दा असा आहे की जर 10वी करून डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं नुकसान होत असतं मुलांचं. बरोबर. ते नुकसान असं आहे की त्याचं मॅथमॅटिक्स फार कच्चं राहतं. बरोबर. आणि इंजिनिअरिंगला पुढे जायचं असेल, तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा पुढे अजून PhD करायचं असेल, आणि आजकाल इंडस्ट्रीमध्ये जात असताना जे सध्या नवीन टूल्स येत आहेत, मग जिथे प्रोग्रामिंग आहे किंवा सिम्युलेशन टूल्स आहे किंवा आता AI आहे किंवा आता रिजनरेटिव्ह AI आहे, बरोबर. तर हे सगळ्यांसाठी मॅथमॅटिक्स खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि डिप्लोमा करत असताना मॅथमॅटिक्सला तेवढ्या प्रकारे महत्व दिल्या जात नाही जे इंजिनिअरिंगला लागतं. त्याच्यामुळे मी स्वतः असं सजेस्ट करेल की सरांनी सांगितलेले सगळे मुद्दे ग्राह्य धरून एक ऍडिशनली असं करायचं की ज्यांना मनापासून इंजिनिअरिंगच करायचं आहे त्यांनी 12वीच करावं, 11वी-12वी करावं आणि मॅथमॅटिक्स घ्यावं. मॅथमॅटिक्स सोडू नये बिलकुल कोणत्याही परिस्थितीमध्ये. अगदी बरोबर. कारण त्याचा पुढे फार जास्त फायदा होतो. आणि आमचा असा अनुभव आहे, आता मी COEP ला असताना आमचा असा अनुभव आहे की डायरेक्ट सेकंड इयरला आलेली जी मुलं असतात ती मॅथमॅटिक्समध्ये कच्ची असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे फाउंडेशन कोर्सेस घ्यावे लागतात. त्यांचं मॅथमॅटिक्स करून घ्यावं लागतं. अगदी बरोबर. त्यांचं फिजिक्स कच्चं राहतं. जे इंजिनिअरिंगला फिजिक्स आवश्यक आहे ते फिजिक्स कच्चं राहतं. त्यांना ठीक आहे, त्यांना हँड्स ऑन अतिशय चांगला असतो, म्हणजे ते प्रॅक्टिकली खूप चांगले असतात. इट इज मेन फॉर दॅट. म्हणजे ते बनवलेच त्याच्यासाठी की गरीबातला गरीब विद्यार्थी पटकन जॉबला लागावा, त्याच्या हातात कमाई यावी. म्हणजे प्रत्येकाचं प्रॉडक्ट वेगळं येते. आणि आता इंडस्ट्रीला सुद्धा नुसतं डिप्लोमा नको असतात, त्यांना आता ग्रॅज्युएट पाहिजे असतात. त्याच्यामुळे जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर 11वी-12वी करून इंजिनिअरिंग करावं. अगदी अर्थात आता NEP मध्ये त्याचे खूप छान प्रोव्हिजन्स आहेत. बरोबर. आता NEPचा जर अभ्यास केला आपण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा, तर त्यात खूप चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत. बरोबर आहे सर. या वर्षीपासून ते लागू पण होणार आहे. तर या पालकाला माझं असं सजेशन आहे की त्यांनी सरळ 11वी-12वी करावं आणि त्या मुलाचा कल विचारात घ्यावा की त्याला काय करायचं आहे, त्याची काय इच्छा आहे. बरोबर. तो खरंच फिजिक्स मध्ये स्ट्रॉंग आहे का, तो खरंच मॅथमॅटिक्स, जसं तुम्ही जे म्हणालात की मार्क्यांवर जाऊ नका, ते खरं आहे. आणि हे बघायला पाहिजे की तो फिजिक्स मध्ये स्ट्रॉंग आहे का, तो मॅथमॅटिक्स मध्ये स्ट्रॉंग आहे का, आणि त्याला ते अटिट्यूड आहे का इंजिनिअरिंगला जाण्याचं. तर ते थोडंसं एकदा ती ज्याला कल चाचणी म्हणतो, बहुतेक ते तुम्ही सुद्धा कल चाचणी जर घेऊ शकत असलात तर एखाद्या कल चाचणी घेऊन त्या मुलाची तो कल कुठे आहे ते पाहून नंतर त्याला पाठवावं. नाहीतर आता बाकीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे
पुढचा काय कुठला प्रश्न आहे घ्या ओंकार. धन्यवाद सुनीलजी आणि धन्यवाद डॉक्टर. माझा आणखी एक प्रश्न होता, मी हो. विचारू का? तर हा नंतर घेऊ आपण तो तुमचा. हा चालेल. पुढचा आता घेऊ आपण. ओंकार, कोणाचे काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारावे. हा ठीक आहे, बोला यादव साहेब. तर हा दुसरा प्रश्न जो आहे तो खरं तर 8वीच्या विद्यार्थ्यासाठी आहे, पण ओव्हरऑल करिअर डेव्हलपमेंटचा हा विषय असल्यामुळे म्हटलं इथंच विचारावं. तर आता काय झालंय की त्यांच्यासाठी पण हे JEEE आणि ह्यांचे क्लासेस थोडं बंबार्डिंग होतंय की काही विद्यार्थी क्लासमधले जॉईन करतायत, मग बाकीच्यांना पण वाटतं अरे आपण पण जॉईन करावं. खरं तर त्यांचं इंजिनिअरिंग ऍस्पिरेशन आहे हे खरं आहे, परंतु ह्या लेवललाच त्यांना कुठलं कोचिंग चालू करणं ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे कसं फक्त म्हणजे त्यांचं चाइल्डहुड पण म्हणजे त्यांना त्यांचा हे जगू द्यावं असा एक सूर आहे, ऍट द सेम टाइम ते स्पर्धेत मागं राहू नये असाही एक व्ह्यू आहे. मग ह्याच्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न आला का लक्षात सर? नाही, परत सांगा काय नक्की. हा चालेल. आता काय झालंय ना, 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ना हे प्रायव्हेट स्कूल्समध्ये येऊन हे जे टीचिंग फॅकल्टीवाले लोक आहेत किंवा जसं ते आयलन्स वाले म्हणा किंवा बायजूज वाले म्हणा, तर हे काय काउन्सिलिंग करतायत की त्यांनी आतापासूनच जर JEEE साठी कोचिंग चालू केलं तर त्यांना पुढे जाऊन IIT मध्ये ऍडमिशन मिळेल सहजासहजी म्हणून. तर मग त्याचा फाउंडेशन क्लासेस, प्री फाउंडेशन काइंड ऑफ थिंग हे अगदी 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना चालू केलंय त्यांनी, म्हणजे तसे अगदी अवेलेबल आहेत क्लासेस. तर मग ह्या काही विद्यार्थ्यांनी त्याला ऍडमिशन घेतल्यानंतर बाकीच्यांना उगीच पिअर प्रेशर येतं, यायला आपण बस मिस करतोय का, आपण उगीच लेट करतोय का. तर हे ह्याच्यात दोन्ही व्ह्यू मी तुम्हाला सांगितले. एक कॉन्झर्वेटिव्ह व्ह्यू असा की इतकी गरज नाही. तुमचा प्रश्न आला लक्षात माझ्या. आता म्हणजे नक्की सुरुवात कशी करायची, म्हणजे एक खूप मध्ये मध्ये आपण ते व्हॉट्सअपवरती एक विनोदाचा पोस्ट पण यायच्या की म्हणजे हे फॅड आता इथपर्यंत चाललंय पालकांचं की म्हणजे बाळ झाल्याच तो इंजिनियर होणार आहे का डॉक्टर होणार आहे इथपासून त्यांची स्वप्न रंगवायला सुरुवात होतं. मला असं वाटतं की कुठल्याही मुलाला म्हणजे त्याचं वय जे आहे ते त्याचं शिक्षण, त्याचं गणित, त्याला तुम्ही 8वी 9वी पासूनच जर तुम्ही इंजिनिअरिंगला घातलं तर तो पुढं तो त्याचा मेंदू कुठल्या पद्धतीने साकार होणार आहे त्याची आपण खूप लवकर म्हणजे त्याला आपण म्हणतो की प्री मॅच्युअर पद्धतीने जे तोडणी करतो ते तसं व्हायला बसलंय. त्याच्यामुळं ठीक आहे, ज्याला सुरुवात करायची त्यांनी पहिलीपासून करावी, म्हणजे पहिलीपासूनच आयलनचे क्लासेस लावावेत किंवा म्हणजे आपण किती अति करतो याच्यावरती पण ते खूप डिपेंड आहे. किंवा आता काही लोक असतात की घरात आता त्याचं मॅथमॅटिक्स चांगले त्याच्या पद्धतीने त्याला करायचं, तो एक खूप पर्सनल गोष्ट होऊ शकते की त्यांचे ऑनलाईन क्लासेस लावू शकतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टींना लिमिट नाहीये. म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस 12वी शिकलो त्यावेळेस सायन्सनी शिकलो, नंतर मग आमच्या 12वीच्या मार्क्सवरती आम्ही पुढे इंजिनिअरिंग कॉलेजेसला आलो. नंतर CET ज्यावेळेस झाली त्यावेळेस लोकांनी कोर्सेस करायला सुरुवात केली. मग काहींनी कॉलेज नावाला करायचं आणि मग पूर्ण वेळ क्लास करायचा. तर तुम्ही किती शिकलात म्हणजे मग तुम्ही क्लासेसची पूर्णता करू शकाल, ह्याला लिमिट नाहीये. आणि एवढं सगळं करून सुद्धा अगदी 4-4, 5-5 लाख रुपये तुम्ही क्लासेसची फी देऊन सुद्धा त्या क्लासच्या सगळे लोक जाणार आहेत का IITला किंवा तुमच्या NITला? जर आपण आता संख्या जर काढली आपली तर मला असं वाटतं की जवळजवळ 23 IIT आहेत आपल्याकडे, 32 NIT आहेत, 26 IIIT आहेत आणि 40 गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांची जर टोटल केली तर मला असं वाटतं की साधारणतः 100 ते 110 एवढ्या संस्था आहेत. आता 100 ते 110 संस्था आहेत. आपले 12वीचे जे काही मुलं आहेत त्यांची जर तुम्ही टोटल 12वीचे पासआउट होणाऱ्या महाराष्ट्रातली संख्या काढली तर ती काही लाखांवरती आहे. त्याच्यामुळे मग हे सगळं गणित होणार आहे का? तर ज्याला परवडतंय, ज्याच्याकडं पैसे आहेत
ज्याला हे खूप सहज साध्य आहे आणि ज्याचा इंटरेस्ट आहे, म्हणजे त्या मुलाला असं वाटतंय की मी 7वीतच इंजिनियर व्हायचंय आणि मला IIT व्हायचंय, तर त्यांनी तो पर्सनल लावलेलं चांगलं. परंतु जोपर्यंत तुम्ही 10वी होत नाही, तुम्हाला एक क्वालिफिकेशनचा स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स येत नाही, तोपर्यंत आपण नको असलेल्या गोष्टी त्याच्यावरती लादतोय आणि सरसकट सगळ्या क्लासला आपण इंजिनियर व्हा रे, डॉक्टर व्हा रे असं सुचवतोय. त्याच्यापेक्षा खूप चांगले करिअरचे ऑप्शन्स आहेत आणि ती जी काही कळी आहे ती नॅचरली उमलावी, नॅचरली फुलावी. त्याच्यावरती इतक्या लवकर मारा करू नये हे माझं पर्सनल मत. धन्यवाद सुनीलजी, थँक्यू. मला वाटतं आपण बरेच पॉइंट प्रातिनिधिक स्वरूपात कव्हर केलेत आणि जर पुढचे प्रश्न नसतील तर आपण धर्माधिकारी अजून दोन प्रश्न दिसत आहेत मला इथे, दोघांचे हँड रेज आहेत. कोणाचे आलेत? ओंकार बघ. हा, साक्षी नांगरे. आपला मोबाईल नंबर पाहिजे होता सर. हो हो, मोबाईल नंबर ओंकार चॅटमध्ये दे. हा साक्षी विचार, अनम्यूट कर तुझं. येस, गुड इव्हनिंग सर. ऍक्च्युली मी आता इंजिनिअरिंगची एक्झाम दिली आहे, JEE पण दिली आणि CET पण दिली आहे. बट इट्स लाईक मला मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये इतका इंटरेस्ट नाही आहे. सो मला नॉन टेक ब्रांचेस. तुझा आवाज गेला बाळा. ओंकारीचा आवाज नाही येते मला. तिचा प्रश्न खूप छान आहे. हो, तिचा पण प्रश्न कम्प्लीट झाला का तिचा? त्या प्रश्नाचं स्वरूप कळलं. ती म्हणते नॉन टेक्निकल ब्रांचेस ज्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मला इंटरेस्टच नाहीये, केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, तर मग अशा प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या ज्या परीक्षा तर दिलेल्या आहे, मग अशा कोणत्या ब्रांचेस आहेत, कोणतं शिक्षण आहे की ज्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स लागणार नाही, किंवा असं अशा स्वरूपात तिचा एक तो प्रश्न झाला. हा बोला मॅडम. साक्षी तू अनम्यूट करून परत विचार बाळा. मग सरांना बरोबर ते कळालंय, आम्हालाही ते बऱ्यापैकी कळालंय. प्रश्न काय परत विचार साक्षी. सर म्हणजे मला नॉन टेक ब्रांचेस मध्ये घ्यायचंय, सो मी कोणतं किती कळत नाहीये. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुला आता आता हा मुळात कोर्सच आपण हा सगळा इंजिनिअरिंगचा ठेवलाय, परंतु तू प्रश्न आता त्या अनुषंगाने विचारलाय. तर तुझ्यासाठी हेल्थ केअर, ऍग्रिकल्चर हे आणि मायक्रोबायोलॉजी, हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर हे खूप चांगले पर्याय आहेत की जिथं तुझं त्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स काही थोड्या प्रमाणात लागेल, परंतु हॉर्टिकल्चर आहे, ऍग्रिकल्चर आहे, बायोटेक आहे, आर्किटेक्ट आहे. आर्किटेक्टला थोडंफार लागेल, हा मेजरमेंट्स लागतील. आणि ह्या बायोटेक आहे आणि केमिस्ट्री तिने केमिस्ट्री आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे तिचा इंटरेस्ट केमिस्ट्रीमध्ये असेल. फार्मसीला जाता येईल चांगलं. फक्त बायोलॉजी नाहीये तिचं, बायोलॉजी नाही आहे. पण असे नॉन टेक्निकल बरेचसे आहे आणि कुठेतरी जीवनामध्ये मॅथमॅटिक्स लागतच. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स शिवाय जीवनच नाहीये. घरोघरी तुम्ही काही उचला त्याच्यात फिजिक्स आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर जरी तुला सरांनी सांगितल्याप्रमाणे हा ऑप्शन्स आहे. यू कॅन गो फॉर बी फार्मसी, हेल्थ केअर म्हणजे नर्सिंगचे पण खूप चांगले पर्याय आहेत 12वी नंतर. फिजिओथेरपी पण खूप चांगला ऑप्शन आहे. आता खूप चांगलं त्याला डिमांड आहे. म्हणजे डॉक्टर कमवत नाही एवढे फिजिओथेरपिस्ट कमवतो. त्याला नेटवर्किंग, कम्युनिकेशन, लिडरशिप, एक्स्ट्रोवर्ट असं जर ऍटिट्यूड असेल तर तुम्ही फिजिओथेरपी करू शकता. 4 वर्षाचा कोर्स येतो. आर्किटेक्ट सांगितलं सरांनी. नंतर फार्मसी आहे. बी फार्मसी नंतर तुम्ही आपलं एखाद्या R&Dच्या कंपनीमध्ये जाऊन काम करू शकता औषध निर्मितीमध्ये. आणि डी फार्मसीमध्ये जाऊन व्यावसायिकरित्या तुम्ही तुमचं मेडिकलचं शॉप उभारू शकता. ऍग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप चांगलं आता शेतीपूरक असं काहीतरी करता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉन टेक मध्ये पण खूप चांगलं करिअर आहे. पुढे कुठे
ओंकार सर, पुढचा हात आहे का कुणाचा? एक लता मॅडमनी मी उचललो होता हात. लता कोण आहेत त्या? लता काथलेवार. हा, बोला मॅडम. मला वाटतं झालेच सर. म्हणजे प्रश्न सामूहिकरित्या म्हणजे कमी प्रश्न झाले, परंतु खूप प्रत्येकाला त्याच्यातनं इन्साइट मिळाले असतील. ओंकार. हॅलो हा, बोला. सर, मला एक विचारायचं होतं तुम्हाला की एक प्रश्न. मुलाला 59 जेई मध्ये मिळालेले आहेत, हो, तर त्याच्या ऍडमिशन कुठं होऊ शकते? 59 जेईला मिळालेत ना, आणि सीईटीला अजून निकाल लागायचा आहे त्याचा. हा, निकाला लागायचे आहे, तर कुठं होऊ कुठे शकते? तुम्ही राहायला कुठे? आम्ही राहतो भंडाराला, नागपूर. भंडारा का? हा भंडारा, नागपूर ना. नागपूर. तुम्ही 70% मध्ये, म्हणजे 12वी त्यांनी तिकडूनच दिली आहे ना? हा, 12वी तिकडूनच दिली आहे. त्याला 12वी मध्ये 87 मार्क मिळालेले आहे. सायन्सला. हो, सायन्सला. त्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे मार्क सांगा. फिजिक्स मध्ये आहे त्याला 77 आहे, आणि मॅथ मध्ये आहे 90. किती आहे? 90 मार्क आहे. आणि केमिस्ट्री मध्ये त्याला 86 आहे. ओके. आणि त्याला 59 मिळाले मार्क्स. ठीक हो, आहे. हो. तुमच्या तिकडे रायसोनी कॉलेज आहे, मेघे कॉलेज आहे, प्रियदर्शनी कॉलेज आहे, मला वाटतं की बडनेरा कॉलेज आहे. तर हे तुम्ही 70% मध्ये तुम्हाला तिकडे चान्सेस मिळू शकतील. नाही, मला प्रायव्हेट कॉलेज नाही पाहिजे सर. थोडंसं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, सीओईपी वगैरे, पुणे वगैरे. नाही मिळणार, नाही मिळणार तुम्हाला. 59% नाही मिळणार. मी परत एकदा सांगतो. सीईटीचा रिझल्ट लागू द्या. सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर सीईटीचा निकाल लागल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. तुम्ही एकदा सरांचा नंबर घ्या, इथे चॅटमध्ये आलेला. सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर एकदा कॉल करा त्यांना, व्हॉट्सअप कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा त्यांना. तुमचा सीईटीचा रिझल्ट कळवा आणि जेडब्ल्यूचा रिझल्ट कळवा, आणि एक थोडंसं पर्सनल इंटरॅक्शन सरांशी करून घ्या त्यांच्या व्हॉट्सअप कॉलवरती. कारण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायची तर सीईटीचा स्कोअर लागेल. फक्त सीओईपी आणि बाकीचे काही कॉलेजेस असे की जिथे आजकाल जेडब्ल्यूच्या स्कोअरवरती ऍडमिशन मिळते, परंतु हा जेडब्ल्यूचा स्कोअर कमी आहे. सीईटीचा स्कोअर तुमचा जास्तीत असं वाटतंय, कारण बाकीचे मार्क चांगले आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे मार्क चांगले आहेत. तो सीईटीचा स्कोअर जर तुमचं चांगला आला, पर्सेंटाईल, हायर पर्सेंटाईल आलं, म्हणजे अबोव्ह 95 जर पर्सेंटाईल आलं, अबोव्ह 95, तर तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकेल. म्हणजे तिथे सुद्धा अमरावतीला मिळेल किंवा औरंगाबादला मिळेल, जळगावला मिळू शकेल. नागपूरला सुरू झाले ना सर आता? नागपूरलाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सीईटीचा रिझल्ट लागू द्या, आणि मग नंतर सरांना कॉन्टॅक्ट करा. तुम्ही सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर कॉन्टॅक्ट करा त्यांना. हो, आणि हा सामूहिक प्रश्न असतो. मी कथलेवार सर तुम्हाला हे सांगेल की तुम्ही म्हणजे जे मार्क्स आहेत त्याच्यावर ट्रेड ऑफ जर तुम्ही कराल ना, तर तुम्हाला कमी त्रास होईल. म्हणजे तुम्ही आधीच जर डोक्यात ठेवलं की मला हेच कॉलेज पाहिजे, तर मग थोडीशी नाराजी होईल विद्यार्थ्याच्या मनात. हे बघा, आता इंजिनिअरिंग कुठनंही केलं ना, तरी कष्ट जर तुम्ही केलेत आणि तो जर बॅकलॉग भरून काढला, तरी सीईटीचा माणूसही आयआयटीच्या शेजारी, आयआयटी मधनं पास आउट केलेल्यांच्या शेजारी बसू शकतो, आणि तुमच्या नागपूरमधनं केलेला माणूसही त्याला तेच इंजिनिअरिंग करावं लागणार आहे. आता मार्क्स नाही मिळाले म्हणून आपण कॉम्प्रोमाइज केलं कॉलेजमध्ये तरी चालेल. येस सर. पण नाराज होऊ नका की मला सीओईपीतच पाहिजे. आता मार्क्स असते तर मिळालं असतं, मार्क्स नाही तरी आपण चान्स काही गेलेला नाही आपला. येस सर. एक ऍड करू का सुनील सर? याच्यामध्ये मी मागे सुद्धा एकदा जेव्हा आपलं एक सेशन झालं होतं तेव्हा पण मी बोललो होतो की पालक 3 प्रकारचे असतात. त्या पालकांमध्ये एक पालक किंवा विद्यार्थी असे असतात की जे ब्रांच स्पेसिफिक असतात, की मला अमुक एका ब्रांच मध्ये शिकायचंय, मग ते कोणतेही गाव, कोणतेही कॉलेज मिळालं तरी चालेल, पण मला मेकॅनिकलच व्हायचंय, मला कम्प्युटरच व्हायचंय, मला इलेक्ट्रिकलच व्हायचंय. तर तुम्ही आधी हे ठरवा की तुम्ही ब्रांच स्पेसिफिक आहात का. बरोबर.
दुसरे पालक किंवा विद्यार्थी असतात जे इन्स्टिट्यूट स्पेसिफिक असतात, हो सर. की मला सीओईपी मधूनच इंजिनिअरिंग करायचं आहे, मला औरंगाबाद मधूनच करायचं आहे, मला व्हीजीटीआय मधूनच करायचं आहे, कोणती ब्रांच मिळाली चालेल पण मला हेच कॉलेज पाहिजे, बरोबर. कारण काहीतरी त्यांच्या अडचणी असतात किंवा काही त्यामध्ये इंटरेस्ट असतात. तर तुम्ही हा विचार करा की तुम्ही इन्स्टिट्यूट स्पेसिफिक आहात का. बरोबर. काही पालक किंवा विद्यार्थी असे असतात की जे स्टेशन स्पेसिफिक असतात, बरोबर. की नाही मला पुण्यामधूनच इंजिनिअरिंग करायचं आहे, मग पुण्यातलं कोणतंही कॉलेज मिळालं तरी चालेल पण मला पुण्यातच करायचं आहे. बरोबर. तर तुम्ही हे ठरवा की तुम्ही या 3 पालकांपैकी कोणते आहात. ब्रांच स्पेसिफिक आहात. आणि मी जनरली अपील काय करतो की तुम्ही असं करण्यापेक्षा तुम्ही ऑप्टिमाइज्ड व्हायला शिका, म्हणजे ह्या हो ना. तिन्हींना तुम्ही मार्क्स द्यावे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला याच्यापैकी काय काय मिळू शकतं व्यवस्थितपणे. हो. हा. आधी जर ते तसं मिळालं तर तुम्ही ट्रेड ऑफ, म्हणजे ज्याला आपण कन्स्ट्रेंट आणि ऑब्जेक्टिव्ह इंजिनिअरिंगच्या भाषेत म्हणतो की तुम्ही तुमचे कन्स्ट्रेंट काय नाही मिळत ते बघा आणि काय मिळते बघा, त्याच्यात. आणि दुसरं आणि अजून एक असं असतं की आजकालच्या काळामध्ये मुलांचं हे ठरलेलं आहे की मला पुढे काय करायचं आहे. तुम्हाला जर कधी नोकरीच करायची असेल तर निश्चित असं एक कॉलेज चांगलं मिळालं पाहिजे जिथं कॅम्पस प्लेसमेंट चांगलं आहे. तुम्हाला जर कधी नोकरी करायची नसेल आणि IAS ऑफिसर व्हायचं असेल तर मग तुम्हाला लक्ष त्या कॉलेजकडे न देत असताना तुमच्या करिअरला लक्ष द्यायचं आणि मी आता IAS ची कशी तयारी करेल. मग तिथे त्यावेळेला हे कॉलेज खूप महत्वाचं ठरत नाही, त्याला तुमचे प्रयत्न खूप महत्वाचे ठरतात. तुमचा अभ्यास, तुमची इन्स्टिट्यूट ते सगळं महत्वाचं नाही ठरत. अभ्यास महत्वाचा. माझं याबद्दल एक मत होतं सर की मी प्लेसमेंट कॉलेज देतच नाही, प्लेसमेंट तुम्ही स्वतः मिळवता. त्याच्यामुळे तुम्ही तो जर बॅकलॉग भरून काढायची जर तुमची तयारी असेल आणि जर तुम्ही खूप चांगलं एक्स्ट्राऑर्डिनरी जर परफॉर्मन्स केलं तर मला असं वाटतं की कंपन्यांमध्ये इव्हन तुमच्या नागपूरच्या आणि तुमच्या अमरावतीची लोक सुद्धा चांगल्या IT कंपन्या मिळू शकतात. त्याला COEPच पाहिजे असंही काही नाही. आणि आता तो ट्रेंड बदललेला आहे. हो. आता तुम्ही पाहिलं तर सध्या IIT मध्ये सुद्धा प्लेसमेंट नाही आहेत. बरोबर बरोबर बरोबर. कारण आता ट्रेंड बदलला, आता स्किल डेव्हलपमेंटला महत्व आहे. त्याच्यामुळे कॉलेजच्या जास्त भानगडीत पडताना ऍडिशनल स्किल्स कसे मिळवता येतील. हा, आणि आपली दमछाक होणार नाही ना. पण जर तुम्हाला ओके पुण्यात यायचंय, मिळते ऍडमिशन COEP ला, तर दमछाक न करता मिळत असेल तर सोन्याहून पिवळं. परंतु जसं सरांनी सांगितलं की तेच पाहिजे असं जर ब्लॉक जर ठेवला तर थोडंसं नाराजी होईल, तुमच्या नाराजी होते आणि मग तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. तर तसे नको करायला. एन्जॉय करत शिकलं पाहिजे आपण. मुलाचा कल जाणून घ्या, मुलाचा कल जाणून घ्या, त्याला काय करायचं आहे, त्याला विचारा की तुला काय करायचं आहे, किंवा त्या मुलांनी स्वतःला विचारावं मला काय करायचं आहे. मी आता सर मी पाहतो, मी बारामतीला आम्ही इथे खूप मोठं सेंटर ऑफ एक्सलन्स केलं, खूप चांगलं जेवण, खूप चांगली फॅकल्टी, खूप चांगल्या सुविधा, आणि बरीच लोक केवळ फक्त पुण्याचं अट्रॅक्शन आहे म्हणून कॉम्प्रोमाइज करायचं जेवणाबरोबर, खूप सारी फी भरायची, माणसं कमी वाहनं जास्त, आणि इतक्या गर्दीमध्ये ते यायचं, आणि मग आपण नक्की करतोय काय. तर हा एक प्रश्न आपल्याला करावा लागेल. पण खूप चांगले मिळाले, राहायची आपली चांगली व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मार्क्स चांगले मिळाले, इंडस्ट्रीचा खूप अवेअरनेस आहे. तर मला असं वाटतं की त्याला आपण सकारात्मक पद्धतीने ह्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. समर्थ जेजुरकर बोला. बऱ्याच वेळेला असं होतं ऊपर से डामडोल अंदर से राम जाने. बऱ्याच वेळेला असं होत असतं ऊपर से डामडोल अंदर से राम जाने. त्याच्यामुळे बारामती सारख्या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, रिसर्च फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. पण आपण काय मला तर असं वाटतं की आधी त्या पालकांनी एकदा कॉलेजमध्ये जाऊन फेरफटका मारून आणि मग नंतरच त्या, नाहीतर सुखाचा जीव धोक्यात घालण्यात फक्त पुन्हा आहे म्हणून काय गरज नाही. समर्थ जेजुरकर सर बोला. गुड इव्हनिंग सर. माझा प्रश्न डॉक्टर दामनगाव सरांना आहे. CET साठी म्हणजे COEP साठी 75% 12च्या स्कोरचा क्रायटेरिया आहे का? हे बघा, COEP ची जी ऍडमिशन्स आहेत त्या पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीप्रमाणे आहेत. पूर्ण ज्या इतर कॉलेजेसला जशा प्रकारच्या ऍडमिशन होतात तशाच COEP ला होत असतात. अजूनपर्यंत COEP जरी विद्यापीठ झालेलं असलं
तरी त्यांनी स्वतःची ऍडमिशन प्रोसेस राबवलेली नाही आहे. तर त्याला ही जी स्कीम आहे बेंचमार्क म्हणूया की 75% हे असं नाही आहे. तुम्ही तुमच्या सीईटी स्कोअर वरती जास्त विसंबून राहा. तो जो 50% वाला जो आहे नियम तो तर सगळ्यांनाच लागू आहे. तो पीसीएमला 50% तर पाहिजेच असतात. तर तो सगळ्यांनाच लागू आहे. तुम्हाला किती मिळालेले आहे सध्या मार्क? 73% आहे सर. कशात? नाही, त्याला ओव्हरऑल 12वीत 73%. 12वीत. ओव्हरऑल. आणि पीसीएमला ग्रुप भरतोय सर. 76 आहे. अरे तुला मार्क्स विचारले, तुला भरायचं नाही विचारलं. 76% आहे पीसीएमला. हो. आणि जेईईला 53% आहे. पर्सेंटाईल. हो. सीईटीचा लागायचा आहे ना. सीईटीचा रिझल्ट लागू दे. सीईटीचा रिझल्ट लागल्याने मी तुम्हाला सगळ्यांना, विद्यार्थ्यांना, पालकांना मी असं सजेस्ट करेल की सीईटीचा रिझल्ट लागून द्या. सुनील सरांनी त्यांचा मोबाईल नंबर शेअर केलेलाच आहे. तुम्ही सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना व्हॉट्सअप मेसेज टाका आणि वाटलंच तर परत पुन्हा सर असं झाल्यानंतर सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा एकदा सेशन तसंच करू. घेता. सीट मला असं वाटतं की हे काय होतं की बऱ्याच पालकांचे मला पर्सनल मेसेज यायला सुरू झाले होते की काय करायचं, कसं करायचं, कारण जेईचे मार्क्स आलेत, जे सीईटीचे मार्क येत आहेत. ह्या काय होतं की ह्या कॉलेजेसमधनं यांना फोन यायला सुरुवात झाली. तर ओव्हरऑल त्या लोकांना एक थोडं आपण हा पहिला सेशन केला. आपण याच्यानंतर सीईटीचा निकाल लागला, जेडब्ल्यूईचा निकाल लागेल, त्यावेळेस आपण नक्की अजून एक सेशन करू. आणि प्रत्येक स्टेजेसला ही गरज असणार तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही पिरियडिकली एक 15-20 दिवसांतर, एका महिन्यानंतर राऊंड 1 झाला, राऊंड 2 झाला, त्यावेळेला एक सेशन घ्या. म्हणजे पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील जरा. नक्की. मला असं वाटतं की ओंकार आपण हे रेकॉर्डिंग पण पोस्ट करू, म्हणजे जे पालक आहेत, ज्यांचे नातेवाईक आज अटेंड करू शकले नाहीत, त्यांनाही ते एकमेकांमध्ये सर्क्युलेट करू शकतील. हा, मी एक लिंक टाकली फॉर्मची, कृपया ती भरा. त्यावरती तुमचा मोबाईल नंबर असेलच, त्यावर आम्ही पाठवू रेकॉर्डिंगची लिंक. ठीक आहे. मी ओंकारने तुम्हाला लिंक दिलेली आहे चॅट बॉक्स मध्ये. त्या लिंक मध्ये तुमची माहिती भरा, मग तुम्हाला आम्ही ती लिंक पाठवण्याची व्यवस्था करू. मला वाटतं उशीर झालाय, आपण कन्क्लूड करूया. आणि हॅलो, चला, चांगलं झालं सेशन. सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि सुनील सर, तुमचं अभिनंदन. चांगलं काम, चांगलं केलं तुम्ही. असे सेशन घेत राहा. येस सर, नक्की घेऊ सर, नक्की घेऊ. ठीक आहे ओंकार, करूयात कन्क्लूड. मी लिव्ह करतो आता. येस सर, येस. शुभरात्री. ओके, थँक्यू सर, थँक्यू सर. ठीक आहे, सर्वांचं खूप खूप आभार. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया. थँक्यू.